मंडळी, तुम्ही कधी मिक्स डाळीमध्ये तोंडली घालून ही रेसिपी बनवली नसेल तर आजची माझी ही रेसिपी बघितल्यानंतर 100% करणारच। शिवाय तोंडलीची भाजी ज्यांना आवडत नाही ना, त्यांना अशी ही रेसिपी बनवून खाऊ घाला। 100% सांगते, खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मागून मागून चाटून फुसून खातील। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी मसूर डाळ। आपण मिक्स डाळीची ही रेसिपी बनवतोय, यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या इथे डाळी घेऊ शकता। मी अर्धी वाटी मसूर डाळ, यानंतर अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता घेऊया अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतली आहे। यानंतर अर्धी वाटी घेणार आहे हिरव्या मुगाची डाळ। आता ही डाळ सुद्धा यामध्येच घालूया। यानंतर सारख्याच वाटीने मी घेतली आहे अर्धी वाटी चणा डाळ। आता डाळीमध्ये पाणी घालूया आणि चांगली 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया। चांगली चोळून चोळून धुवायची आहे। यामध्ये पावडर असते, केमिकल असते, तर व्यवस्थित चांगली अशी चोळून धुवायची। डाळ मी स्वच्छ अशी पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे। आता 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास किंवा 1 तास सुद्धा ही डाळ पाणी घालून बाजूला भिजत ठेवू शकता। मी अशीच ठेवलेली आहे, लगेचच बनवणार आहे। यासाठी आता मी इथे घेतलेली आहे तोंडली। तर मी तोंडलीची भाजी आधी बनवली होती, त्यातले असे थोडेसे तोंडली बाकी राहिलेल्या होत्या। भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे, वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, एकदा ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की पहा। तर उरलेल्या तोंडलीपासून आपण ही रेसिपी बनवतोय। तोंडली ही बघा अशी मी उभी उभी चिरून घेतली आहे। यानंतर कुकरमध्ये धुवून घेतलेली डाळ सगळी घालायची आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। डाळ घातली आहे कुकरमध्ये। आता चिरलेली तोंडली यामध्येच घालायची आहे। यानंतर घालूया अर्धा बारीक चिरलेला कांदा। यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय। यानंतर 2 मोठ्या कमी तिखटाच्या ज्या मिरच्या असतात ना, त्या अशा उभ्या चिरल्यात, मध्ये चिरल्यात आणि त्यानंतर घातलेल्या आहेत। कमी तिखटाच्या असतात, या तिखट जास्त नसतात। 3-4 पाकळ्या लसणाच्या घातल्या आहेत। आलं असं लांब लांब उभ्या आकारात चिरून घेतलंय, ते घातलंय। हळद घालायची पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ आपण इथे थोडं घातलंय, नंतर सुद्धा वापर करणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हिंग पण मी यामध्येच घालते, म्हणजे हिंग पावडरमुळे ना सुगंध खूप छान येतो। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। पाणी घालायचं आहे, जेवढी डाळ असेल त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ चांगली शिजेल, शिवाय इतर पदार्थही चांगले मऊसूद होतील। झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया कुकरला। 4 शिट्ट्या काढून घेतल्या, कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। उघडून घेऊया झाकण, त्याचं काढून घेऊया। मस्त अशी मऊसूद डाळ आणि तोंडली चांगली शिजलेली आहे। हे बघा, मस्त अशी मऊसूद झालेली आहे। हे बघा, 4 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त अशी मऊसूद होते। यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घालूया, 1 चमचा तूप घालायचं आहे। यानंतर घालूया 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडायला लागल्यावर कढीपत्ता आणि 1 बोर मिरची घातली आहे। तुमच्याकडे बोर मिरची नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची असते ना, ती घातली तरी सुद्धा चालेल। हिंग घालायची आहे आणि त्यानंतर 1 चमचा आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरचा ठेचा घातलेला आहे। ठेच्याचा वापर नक्की करा, चव खूप छान येते। 1 लहान बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। यानंतर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। आता घालूया काही मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे मी सांबार मसाला वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपण उकडताना, डाळ उकडताना सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे बेताने घालत, नंतर टेस्ट करून तुम्ही घालू शकता। अगदी जराशी साखर घातलेली आहे, त्यामुळे आपली ही डाळ आहे ना, ही खूप छान बनते चवीला। आपण मस्त तोंडलीची डाळ बनवतोय, तोंडली घालून केलेली, चवीला खूप छान लागते। मिक्स करून घ्यायचं। यानंतर शिजवलेली डाळ घालायची आहे। तुम्हाला जर नेहमीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल, काही वेगळं बनवायचे असेल, वेगळ्या पद्धतीने डाळ बनवायची असेल, शिवाय तोंडली खात नसतील, तर या पद्धतीने तुम्ही अशी ही डाळ बनवून त्यांना द्या। तुम्हाला चव याची खूपच छान लागणारी आहे, खूप छान बनते चवीला। पाणी घालायचं यामध्ये गरजेनुसार आणि मिक्स करून घ्यायचं। याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। मी दुधी भोपळा घालून सुद्धा अशी डाळ बनवलेली आहे, त्याला दालचा म्हणतात, चवीला खूप छान लागते। ती रेसिपी सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच। त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।
नेहमी एकाच पद्धतीने आपण डाळ बनवत असतो, पण कधी वेगळं काही बनवायची इच्छा झाली असेल तुम्हाला, तर या पद्धतीने तुम्ही अशी ही डाळ बनवून खाऊ शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली ही डाळ तयार झालेली आहे. चवीला खूप छान लागते. अशी डाळ जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्हाला भाजीची गरजसुद्धा वाटणार नाही. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. डाळ मस्त तयार झालेली आहे. सुगंध खूप छान येतोय. आपण जे मसाले घातले ते एकदम लहान लहान चमचे घातलेले आहेत. त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण मी जे सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे बघा मस्त अशी डाळ बनवली आहे. मी थोडीशी घट्टसरच बनवलेली आहे, जास्त पातळ केली नाही. कारण या डाळीबरोबर मला भाजीची गरज अजिबात लागणारी नाही. मस्त अशी तयार झालेली आहे. गरमागरम तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा चुरून खाऊ शकता. भाकरी चुरायची आणि त्यावर ही डाळ घालायची. मस्त गरमागरम आपली तोंडली डाळ तयार झालेली आहे. याला दालच्या सुद्धा म्हणू शकता, पण दालच्या दुधी भोपळ्याचा बनवला जातो. पण अशी एकदा तुम्ही ही डाळ बनवून बघा, मला खात्री आहे तुम्हाला आवडणारीच आहे. चव याची एकदम छान लागते. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा.